सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। शांती नाही क्षमा नाही दीक्षा नाही मित्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधनादिक श्रीराम। समर्थांनी आपल्या जीवनाच्या ज्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत, जे टप्पे सांगितलेत, बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध, ही उत्क्रांती आणि त्या दृष्टीने की एक काळ असा आला पाहिजे की आमची साधना सुरू झाली पाहिजे। साधना म्हणजे काय तर मला मुक्त व्हायचं आहे आणि मला परमेश्वर प्राप्त करायचं आहे, मला सत्य जाणायचं आहे, मला या बंधनातून या सगळे दुःख दैन्य दारिद्र्य चिंता रोजच्या व्यथा ही जी सगळी आपल्या कर्माचं ओझं या सगळ्यातून या पाशातून मला मुक्त व्हायचं आहे। हा सगळा जो भवसागर आपण म्हणतो मृत्यू संसार सागर
ह्याच्यातून मला पार व्हायचं आहे, ही तीव्रता जेव्हा वाढते म्हणजेच आपलं मुमुक्षुत्व वाढतं आणि मुमुक्षुत्व वाढल्यावर मग साधना सुरू होते, आपली साधकावस्था येते. जीवनाची अशी प्रगती झाली पाहिजे. नाहीतर मग काय होतं की चालू आहे देहाच्या स्तरावर. तसं तर आहार निद्रा भय मैथुनम हे चारही गोष्टी तर रोज असतातच आणि तेच आम्ही तर करत बसलो. वेगवेगळं रोज खायचं प्यायचं, घरं बदलायची, वेगवेगळे देश पाहायचे आणि म्हणजे फक्त शरीर मन बुद्धीच्या स्तरावरच इंद्रियांच्या उपभोगाच्याच मर्यादेपर्यंत आपण राहिलो. तर आहे, छान आहे, पण उच्च असं जे आहे, पलीकडचं जे आहे, ती साधना, ही तीव्रता जी आहे ती ही एका विशिष्ट काळानंतर आपलं साधक बनलं पाहिजे. आणि मग साधनेसाठी म्हणून आपल्यामधले जे शांती क्षमा हे गुण खरं गुण नाही आहे, ते ज्ञानाची लक्षणं आहेत ती सगळी. दीक्षित व्हायचं, काहीतरी मंत्र दीक्षा घ्यायची, त्याचं पुरस्चरण करायचं, अनुष्ठान करायचं, त्याच्याप्रमाणे राहायचं आहे. मग जीवनामध्ये जसं की प्रत्येक गोष्ट ही जागरूकपणे आपण करू, ज्याचा मला लाभ होईल, सगळ्यांना लाभ होईल, असं शुभ अशुभ म्हणून तर उपनिषद, आपले वेदसुद्धा तेच सांगतात. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. आमचे कान भद्र ऐको, डोळे जे आहेत ते भद्रच जे आहे, पवित्र जे आहे, शुभ आहे, कल्याणकारी आहे असंच पाहोत. जे चांगलं आहे, जे कल्याणकारी आहे, शुभ आहे असंच करायचं आहे, ऐकायचं आहे, पाहायचं आहे, बोलायचं आहे. तर मग ती काय होते तर साधना होते. पहाटेच्या वेळी सुंदर घंटानाद होतो किंवा सुरेख त्या परमेश्वराचं दर्शन, छोटासा दीपक लावलेला असतो, शंखाचा नाद किंवा परमेश्वराचं नाव आपण घेत असतो. तर किती छान बरं वाटतं तेव्हा. उठा उठा हो सकळीक, वाचे स्मराहो गजमुख. वाणीने त्या परमेश्वराचं नाव घ्यायचं, शंखनाद करायचा, घंटानाद करायचा. सगळं जे शुभ आहे, पवित्र जे आहे ते मनाला अतिशय पोषक आहे. सात्विकता निर्माण करण्यासाठी, आमच्यामधले दोष जे आहेत ते जाळून टाकण्यासाठी हे सगळं जे आहे सुंदर असं. आजकालच्या भाषेत आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह थिंकिंग, बी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे सात्विक आहे, शुभ आहे. अशा प्रकारे ही सगळी साधना जी आहे, साधनायुक्त आपलं जीवन झालं पाहिजे. आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे. मुमुक्षुत्व तीव्र होऊन आपण त्याप्रमाणे साधना केली पाहिजे. आणि ही अशी साधनेची ओवी सांगितली. आता पुढे काय सांगतात, जर सहसा काय होतं की आजकालचं जीवन जे आहे कसं चाललेलं आहे बरं. जर शास्त्र पाहिलं तर त्या दृष्टीने ह्या ओवीमध्ये आजच्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे समर्थांनी. जो सुशिक्षित आहे, चांगल्या उच्च अशा कुठल्या काय म्हणतात प्रसिद्ध अशा कुठल्या शाळा कॉलेजांमधून बाहेर पडलेले जी पिढी आहे त्यांचं जीवन कसं असतं ते यांच्या दृष्टीने म्हणजे श्रीराम शुची नाही, स्वधर्म नाही, आचार नाही, विचार नाही, आरत्र नाही, परत्र नाही, मुक्त क्रिया मनाची श्रीराम. सुरुवातीला आपण एक एक त्या संकल्पना ज्या आहेत हे सगळं जे आहे हा विषय दासबोधामध्ये सगळा सांगणार आहेत विस्तृतपणे समर्थ. पण तरीसुद्धा जेव्हा इथे आलं तेव्हा आपण त्याचा विचार करतो आहोत
शुचिता जो आहे, शुचिता हा धर्म, शुचिता हा गुण जो ज्ञानाचं लक्षण आहे, भक्तीचं लक्षण आहे. असं कुठेही ना आत्ताच काय स्वच्छ भारत वगैरे हे आत्ताच आलं असं काही नाही आहे. किंवा आम्ही नेहमी ऐकतो की परदेशामध्ये खूप स्वच्छता असते आणि तिथे थुंकलं तरी दंड असतो, सगळे रस्ते स्वच्छ असतात इतकं. कारण हीच तर मानवता आहे ना. आपण जिथे राहतो तिथे आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा, आपलं अंगण स्वच्छ ठेवायचं, आपलं घर स्वच्छ ठेवायचं आणि आपण स्वतः सुद्धा इथे आपलं शरीर जे आहे आतून बाहेरून सगळं स्वच्छ रोजच्या रोज स्वच्छ राहिलं पाहिजे. शुचितेमुळे प्रसन्नता येत असते, शुचितेमुळे आपली ऊर्जा वाढत जाते, नाहीतर सात्विकता वाढते, नाहीतर मग आळस भरतो, दुर्गंधी येते, रोग पसरतात आणि सगळं वातावरण कंटाळवाणं किळसवाणं होऊन जातं. तर ते कुणालाही आवडत नाही. खरं निसर्गामध्ये पाहिलं तर ही शुचिता निसर्गता आहे. निसर्गामध्ये सगळा कचरा जेव्हा होतो तो आपोआप एकदा वादळ येतं, सगळं स्वच्छ धुवून काढतं. पाऊस पडतो तो सगळा धुवून काढतात आणि सगळे पशुपक्षी आपापल्या यांनी किती छान स्वच्छ राहतात बरं. छोटीशी चिमणी असते ती सुद्धा अशी पाणी दिसलं की त्या पाण्यामध्ये ती बुडते, स्नान करते. आणि सगळे पक्षी त्यांना हात नाही आहेत, काही त्यांच्याकडे बाथरूम वगैरे काही नसतं तरीसुद्धा सगळे आपापलं अंग ते एवढ्याशा चोचीनी जिभेनी साफ करत असतात, स्वच्छ असतात अगदी. कुत्री मांजरी सुद्धा आपल्या पिल्लांना चाटून चाटून त्यांना स्वच्छ करतात. तर ही शुचिता केवढा मोठा गुण आहे. पण आपण बघतो की माणूस जो जितका जास्त शिकला, जितका जास्त काय वैभव संपन्न झाला, श्रीमान झाला, तितका तो गभाळा आणि घाणेरडा बनतो नाही का. स्नान नाही करायचं किंवा घाण टाकायची, तिथेच खायचं आणि तिथेच फेकायचं. केळीची सालं आपलं कोळ खाल्लं की टाकून दिलं तिथल्या तिथं रस्त्यावर, रेल्वेमध्ये, स्टेशनवर आपण बघतो सगळं. मग काही सुशिक्षितताच आहे ना. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जास्त सगळी घाण आहे, शुची नाही. म्हणून तर समर्थ आपल्याला जसं आई ओरडते, काय पसारा करून ठेवलाय सगळं मला आवरावं लागतं, तसे समर्थ आहे. समर्थ हे त्या सर्वमय आहेत, ते सगळ्या जगामध्ये आहेत, सगळ्या काळामध्ये आहेत. आणि त्यामुळे त्यांना हे सगळं आवडत नाही आहे. म्हणजे स्वच्छ राहा. आणि सगळ्यात मोठी शुचिता म्हणजे मनाची शुद्धी जी आहे. मनामध्ये जर अहंकार, राग, द्वेष हे सगळे मल जर असतील तर तोपर्यंत आम्हाला प्रसन्न नाही वाटणार. जेव्हा हे सगळे जे मनातले दोष जाऊन मन समत्वाला पोचतं, ती खरी शुचिता आहे. मन स्वच्छ तर मग सगळं, मग आम्ही शरीराने पण स्वच्छ होतो. पंचंगा तो कठोत में गंगा. आणि मग ही शुचिता जी आहे, शारीरिक शुद्धी किंवा मानसिक शुद्धी, बौद्धिक शुद्धी जी आहे, विचारांमध्ये सुद्धा शुद्धता हवी आहे ना. जरी आम्हाला गणित येतं आहे, आणखीन काय खूप कला अवगत आहेत, पण त्याच्या मागेचा जो विचार करण्याचा स्वार्थी वृत्ती जर आहे, मला फायदा कसा मिळेल, जास्तीत जास्त मला भोग कसा मिळेल, हा जो विचार असेल तर त्या विचार ती शुद्ध विचार नसेल तर मग कर्मसुद्धा आमचं शुद्ध होत नाही. मग ही प्रवृत्ती बदलण्यासाठी, शुचिता येण्यासाठी जो मार्ग आहे तो काय? स्वधर्म. भगवंत म्हणतात स्वधर्मे निधनम श्रेय. आपला आपला धर्म प्रत्येकाने पालन करावा, आपोआप सगळं छान होत असतं. पण कोणीच आपला धर्म पालन नाही करत आहे. खालपासून वरपर्यंत किंवा वरपासून खालपर्यंत सगळीकडेच जे भ्रष्टाचार जो आहे, स्वतःच मी का म्हणून करायचं, तो नाही करत तर मी नाही करत, अशा प्रकारे सगळीकडे अधर्म माजला की मग भगवंताला यावं लागतं. अधर्म
अधर्माचं अभ्युत्थान होतं. अधर्म जेव्हा बळावतो तेव्हा मग आपलं अस्तित्व धोक्यात येतं. म्हणून सुरुवात आपल्यापासूनच करायची, आत्तापासूनच, आजपासूनच करायची, की स्वधर्माचं पालन करणे. पण स्वधर्म नाही. काय बरं स्वधर्म म्हणजे? स्वधर्म म्हणजे माझा धर्म. माझा धर्म म्हणजे माझं कर्म. मी जे आहे ते माझं कर्म. जसं की आता चमचा आहे तर त्या चमच्याचं कर्म जे आहे की त्याला हलवणं किंवा आपण त्यांनी त्याचा खाण्याचा उपयोग. पण ते जर आम्ही दुसऱ्या कापण्यासाठी वापरता येत नाही. सुरीचा उपयोग खाण्यासाठी नाही करता येत. ज्याचा जो धर्म आहे त्या धर्माप्रमाणे त्याला तिथे वागवायचं. मग तसा मी माणूस आहे म्हणजे माणूस हा धर्म. मग स्त्री आहे, पुरुष आहे, वर्ण आश्रमाप्रमाणे सगळे धर्म जे आहेत, जो क्षत्रियाचा धर्म आहे, ब्राह्मणाचा धर्म आहे, तो आपल्या विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचा धर्म. स्वधर्माचं पालन केलं, सगळ्यांनी आपापली कामं केली की आपोआप सगळं व्यवस्थित होतं. ते घर असू दे, समाज असू दे, राष्ट्र असू दे, एखादं काय संस्था असू दे, उद्योग असू दे, सगळीकडे आपापली कामं प्रत्येकाने केली की मग सगळं छान चक्र हे चालतं. सृष्टीचं हे चक्र मोठं चक्र आहे. सतत प्रत्येकाने आपापलं कर्म केलं तर हे चक्र चालत राहणार आहे. एक जरी त्यातला वगळला की सगळं चक्र बिघडतं. आणि आपण जे म्हणतो की परमेश्वराने केलं, खरं परमेश्वराने नाही, जे काही आहे ते आपल्या कर्माचं फळ आहे. हळूहळू हळूहळू हे चक्र सगळं दुष्ट होत जातं. म्हणूनच याला फार महत्त्व आहे. मग जर आम्ही शिकून सवरून जर असे वागलो, गबाळग्रंथी राहिलो, आपलं कर्तव्य आपण केलं नाही, आणि बरेचदा काय होतं की आपण काय असतो, जे सेलिब्रिटीज असतात त्यांचे फॅन होतो आम्ही. आजच्या भाषेमध्ये तसं. मग कोणी एखादा कलाकार जो असतो, कोणी शाहरुख खान, अमिताभ बच्चन वगैरे, आणि मग त्यांचं आम्ही आचरण करतो. ते जसे भांग पाडतात तसा भांग पाडायचा, ते जसा टी शर्ट घालतात तसा टी शर्ट घालायचा, किंवा ते जसे शिट्टी वाजवतात, गातात, किंवा ते बोलतात कसे तसं बोलायचं. पण स्वधर्म जो आहे, असं वाटतं की ते काहीच काम करत नाहीत. पण त्यांचं आयुष्य बघितलं, त्यांचं जीवन जर बघितलं तर केवढं कष्टाचं आहे. आम्ही त्याच्या काय धुळीला सुद्धा नाही पोचणार. ते त्यांचं झोपणं, जागणं, ते किती कष्ट करत असतील, प्रयत्न करत असतात. खायच्या सगळ्या त्यांच्या खायच्या प्यायच्या सगळ्या सवयी, किंवा तो एक काय सिनेमा पूर्ण करायचा असतो त्यांना, तर त्यांना 12-12 तास, 18-18 तास काम करावं लागतं. एवढं सगळं शरीर मेंटेन करणं, 60व्या वर्षीसुद्धा 25 वर्षासारखं तरुण दिसणं, ते काही सोपं नाही आहे. ते त्यांचं पालन करतायत. आम्ही ते विसरतो, आम्ही ते पाहत नाही. फक्त वरवर कसं दिसलं तेवढंच पाहिलं आम्ही. म्हणून तर स्वधर्म फार महत्त्वाचा आहे. आणि त्या स्वधर्मामध्ये मी ऑफिसर आहे एवढं मानायचं नाही, तर त्याप्रमाणे वागायचं पण आहे. म्हणून पुढे सांगितलं, आचार नाही, विचार नाही. या धर्मामध्ये आपलं आचरण, आचारो परमो धर्म म्हटलं. आचरण जे आहे, चर म्हणजे चालणे. आपल्या जीवनामध्ये आपण जे हा प्रवास करतो आहोत, तिथे प्रत्येक कर्म म्हणजे आमच्या प्रत्येक इंद्रियांचं आचरण जे आहे, प्रत्येक इंद्रियांचा स्वभाव आहे, ते बघतात, ऐकतात, काय ही सगळी कामं आपली करतायत सगळे. पण ते काय बघायचं, किती बघायचं, कसं पाहायचं, काय खायचं, हे सगळं जे आहे ते युक्त झालं पाहिजे. ते जर आम्ही केलं नाही तर मग आम्ही ज्ञानी कसे म्हणायचं. आचार नाही, विचार नाही, इतकं आम्ही एक छोटं जग आम्ही बनवून घेतो मर्यादित. पैसा मिळवणे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आपला काही व्यक्तिमत्व जे आहे, काहीतरी दिवस आपला ठरवावा की या वेळेला मी अमुक एक करेन,
माझा काही व्यायाम असेल किंवा काय आणखीन माझा आहार जो असेल, सगळं कुठेतरी मर्यादा, काहीतरी नियम जर घातले आपण, तर मग आपलं जीवन सुंदर होऊ शकतं. आचार हा शरीराच्या स्तरावर, इंद्रियांच्या स्तरावर, आणि विचार मनबुद्धीच्या स्तरावर जे आहे, विचार फार महत्त्वाचा आहे ना. सगळं जे दुःख बंधन जे येतं ते विचारांमुळे येतं. पण तो विचार कुठला? अविचार जेव्हा होतो, अविचारेण कृतो बंध विचारेण निवर्तते. सगळं बंधन जे आलेलं आहे, जे काही आपल्याला वाट्याला आले, ते आपल्या अविचारामुळे आलेलं आहे. म्हणूनच त्याचा उपाय जो आहे तो विचार आहे. विचारानेच जे जाणार आहे. अज्ञान हे ज्ञानाने जाणार आहे, ज्ञान हे विचारांच्या रूपाने आहे. मग विचारच नाही केला आम्ही कधी, तर काय? फक्त मार्क्स मिळाले, पर्सेंटेज मिळाले, डिग्री मिळाली की संपलं. पण त्याच्यापुढे काही नाही का? म्हणजे आता हा आपला दोष नाही आहे, पण समर्थांच्या दृष्टीने किंवा आपण आपल्या जीवनाच्या दृष्टीने गंभीरतेने मुद्दाम हा विचार आहे. आचार नाही, विचार नाही. तर हे सगळं कशाकरता करायचं आहे? शुचिता, स्वधर्म, आचार, विचार. कारण आपल्याला सुख नको आहे का? वैभव नको आहे का? आपल्या जीवनाचं जे राहणीमान आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपल्याला वाढवायचं नाही आहे का? आपल्याला श्रीमान व्हायचं नाही आहे का? जी आपली आर्थिक परिस्थिती किंवा मित्रपरिवार, प्रसिद्धी, हे सगळं आपल्याला नको आहे का? हे सगळं पाहिजे असेल तर हा मार्ग आहे. पैसा जास्त कसा मिळेल? तर आम्ही आमचं कर्तव्य करू. 8 तास झोपायच्या ऐवजी 6 तास झोपू, आणखीन काय 4 तास झोपू. उरलेले सगळे 22-23 तास जर का आम्ही आमचं कर्म व्यवस्थित करू, अभ्यास करू, आणखीन काय जो काही प्रयत्न आहे तो व्यवस्थित करू. आपण विचार करायचा आहे. प्लॅन आउट युअर वर्क अँड वर्कआउट युअर प्लॅन. व्यवस्थित योजना आखायची आहे, नियम आखायचा, काहीतरी दूरदृष्टीने सगळं ठरवायचं की हे असं आहे. सगळं आता समजा एखादा काय उद्योग करायचा आहे, काही उपक्रम करायचा आहे, तर त्याला खर्च किती येईल ती सगळी चौकशी करायची. कोण करू शकेल, कुठे काय मिळू शकेल, कोणती व्यक्ती काय करू शकेल, हे सगळं आखून त्याचं नियोजन, किती दिवस लागतील, किती तास काम करावं लागेल, हे सगळं नियोजन केल्यावर मग त्याचं सगळं आपल्या कर्मामध्ये ते आणायचं आहे. त्या लोकांना भेटायचं, आणखीन काय त्या वस्तू आणायच्या, आणि मग सगळं व्यवस्थित होत असतं. म्हणजेच काय की समर्थ म्हणतात, काय मिळालं तुला जीवनात? काहीच मिळवलं नाही. अरत्र नाही, परत्र नाही. अरत्र म्हणजे इथे. इथे म्हणजे काय आहे तर भौतिक सुख जी आहे, भुक्ती ज्याला म्हटलं, भोग. आमचा अध्यात्म किंवा हा परमार्थ जो आहे तो असं म्हणत नाही तुम्ही दरिद्री राहा किंवा काही फक्त शरीराला क्लेश द्यायचे म्हणजे परमार्थ नव्हे. उलट भगवान म्हणतात की या शरीराला जो क्लेश देतो तो मला क्लेश देतो. कारण भगवंतच इथे आहेत ना, तेच तर सगळं भोगणारे आहेत. मग त्या शरीराला क्लेश नाही द्यायचे आहे. उलट आपण हा अविचाराने वागल्यामुळे आपण आपल्याला क्लेश देत आहोत. शुचिता नाही ठेवली की काही काळानंतर आपल्यालाच तिथे राहणं अवघड होऊन जातं. वास येतो, दुर्गंध, काय विषारी वायू, सगळं प्रदूषण होत जातं, वातावरण सगळं मलिन होतं. तिथे आपल्याला राहणं शक्य होत नाही. मग असं राहण्यापेक्षा अरत्र नाही, तिथे काहीच मिळत नाही आम्हाला. चुकीचं वागलो, सधर्मानी नाही वागलो, परधर्म, खोटं नाटक काहीतरी केलं की मग अडकतो आम्ही. टेन्शन सगळे वाढत जातात. कर्जावर कर्ज वाढवली किंवा कोणाला तरी खोटं बोललं म्हणून त्या खोट्यामध्ये अडकतो. तर हे सगळं
काहीच होणार नाही जेव्हा आम्ही धर्माने वागू. शुचिता, स्वधर्म, योग्य आचार, सद्विचार असं जेव्हा होईल तेव्हा मग आमचं जीवन हे सुरळीत होईल. सगळे उपभोग जे आहेत, कला आहेत, गुण आहेत, मित्र, परिवार, उत्सव आणि काय ना जल्लोष सगळा मिळतो. आणि त्याच्याचबरोबर परत्र या जीवनानंतर देखील जे आहे, जीवनानंतर स्वर्गलोक प्राप्ती वगैरे उच्च लोकामध्ये जायचं ते पुण्याचे भोग आहेत. आणि त्याच्याही परत्र म्हणजे मुक्ती, जीवनमुक्त अवस्था, मोक्ष प्राप्ती. त्याच्यासाठी काहीतरी नियम आहेत ना, ते जर केले नाही तर हे सगळं काही मिळूच शकणार नाही. परत्र नाही, परत्र नाही. मग आम्ही कसे त्या त्रिशंकूसारखे धडणावरती धडणाखाली मध्येच लटकत राहतो. पुन्हा पुन्हा या संसाराच्या या सागरामध्ये डुबक्या मारायला येतो आम्ही. डुबक्या कसल्या गटांगळ्या खात असतो. परत्र नाही, परत्र नाही. जीवनामध्ये कुठेतरी पोचायचं आहे, ध्येय गाठायचं आहे. भले मिळालं नाही तरी चालेल, पण मार्ग सोडायचा नाही आहे आपल्याला, नियम तोडायचा नाही आहे. आणि जे काही करायचं ते आनंदाने करायचं आहे, तो खरा स्वधर्म आहे. जे श्रद्धेने करणं, नाही तर मग आपल्याला ओझं वाटायला लागतं ना. म्हणून तर पुढची जी जे चरण आहे ते फार महत्त्वाचं आहे. हे सगळं कशामुळे होतं तर मुक्त क्रिया मनाची. संपूर्ण चित्र हे आजच्या सामाजिक स्थितीचं किंवा आजचं राहणीमान जे आहे, आम्हाला सहजपणे काय वाटतं की कशाला पाहिजे हे बंधन, कशाला पाहिजे हा धर्म वगैरे. मला पाहिजे तसं मी वागेन ना. मुक्त क्रिया मनाची, स्वैराचार पाहिजे मला. स्वैराचार, मला माझ्या मनाला वाटेल तसं मी राहीन, मला माझ्या मनाला पाहिजे तसं मी राहीन. एक ते गाणं आहे काहीतरी, असेल खूपच मोठं आहे ते, कुठल्या तरी फिल्ममधलं असेल, पण आम्ही असं आश्रमामध्ये ऐकलं होतं विषयाच्या ह्यांनी, की मुक्तक्रिया मनाची म्हणजे काय. तो म्हणतो मला पाहिजे तसं मी वागेन, मेरी मर्जी, मैं चाहे ये करूँ, मैं चाहे वो करूँ, मेरी मर्जी. मला पाहिजे तसं मी करेन, मला हे पाहिजे तर हे करेन, ते पाहिजे तर ते करेन, जे पाहिजे ते मी करेन. स्वधर्म नाही, शुचिता नाही, आचार नाही, विचार नाही, मला पाहिजे तसे. मुक्त क्रिया मनाची. गोरे को काला कहूँ, चाबी बिना ताला खोलू, मला पाहिजे तसं मी करेन. आणि मैं पी जाऊ चाय कॉफ़ी डाल के दही म्हणले. हर चौराहे पर मैं अपनी मूर्ति लगाऊं, न्यूज़पेपर काट के अपना सूट बनाऊं, पहलवान को गोद लेकर लोरी सुनाऊं. मैं चाहे वो करूं, मैं चाहे वो करूं, 200, 300, 400 के नोट छपवाऊं, मुझे कोई रोको नहीं टोको नहीं, अपने घर में करूं, अपने घर में करूं मैं चोरी. पानी बेचूं राशन में, मुफ्त में बेचूं तेल. ऐसे मैं अपने शादी में ना जाऊं, मैं ये मेरी मर्जी. आता आपण असंच जीवन आहे ना, सगळ्यांना असंच वाटतं ना, आता मला माझ्या मनाप्रमाणे वागायचं आहे, मला पाहिजे ते करायचं आहे. मग त्या जाहिरातीसुद्धा अशाच असतात ना, ये दिल मांगे मोर, मनाला पाहिजे तसं करताय. पण मग खरोखर मुक्तक्रिया मनाची जेव्हा होतं ती मुक्ती आहे का. मुक्तक्रिया मनाची आहे. मनाला पाहिजे तसं जेव्हा आम्ही वागतो तेव्हा आम्ही मुक्त आहोत का. खरं म्हणजे आम्ही मनाचे गुलाम झालो. स्वतंत्र कुठं आहोत. मनाच्या तंत्राप्रमाणे सगळं चाललंय. माझं मन हे करतंय, माझं मन मनाला वाटतं त्याप्रमाणे जेव्हा आम्ही वागू
तेव्हा आम्ही मुक्त होत नाही, तर आम्ही उलट बंधनात पडतो. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. मन हेच बंधाला कारण आहे, मोक्षाला कारण आहे. तर त्या मनाच्या अधीन झालो, मनाच्या गुलाम झालो तर आम्ही उलट बांधले जातो. म्हणूनच हे मन हे उपकरण आहे. त्या मनाला आपल्याला आपल्या ताब्यात ठेवायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे बुद्धी ही सारथी झाली पाहिजे आणि त्या सारथीच्या, या बुद्धिरूपी सारथीच्या हातात हा मनाचा लगाम पाहिजे, तर रथ आमचा पुढे जाऊ शकतो. नाहीतर काय होईल, मनाने जर बुद्धीवर ताबा मिळवला तर सगळं उलटं होईल, गाडा सगळा उलटा चालेल आणि मग संसाराचं सगळ्या चिंधड्या होऊन जातात जीवनाच्या. तर मुक्त क्रिया मनाची सहसा वाटतंच मुळी असं की शुची नाही, स्वधर्म नाही. हे म्हणजे काय, कारण मला माझ्या मनाला वाटलं तसं. मन हीच माया आहे. तसं म्हटलं ना की व्यष्टी मन, व्यष्टी माया म्हणजे हे मन आहे. ती माया जी आहे ती आम्हाला अडकवत असते. बुद्धीला समजत असतं, आपल्याला सत्सद्विवेक सांग की सकाळी उठलं पाहिजे, गजर झालाय, वाटत असतं एक की अरे उठलं पाहिजे, आपल्याला अभ्यास करायचा आहे, अमुक एक करायचं आहे. पण ते मन आम्हाला काय सांगतं, कुठे छान झोपू ना, काय हरकत आहे. आणि मग त्या मनाची शक्ती, मुक्तक्रिया मनाची, ती जेव्हा जास्त होते, मनाच्या अधीन आम्ही गेलो तर आम्ही झोपेच्या अधीन होतो परत. ज्याने मनाला जिंकलं त्याने जगाला जिंकलं. म्हणून तर समर्थांनी या मनाला फार महत्त्व दिलं. मनाची शते सांगितली आपल्याला, मनोबोध केला आणि त्या सतत त्या मनाला अरे मना हे कर, अरे मना असं करू नको, अरे मना असं कर, मना सज्जना, अरे सज्जन मना भक्तिपंथेची जावे, नको रे मना क्रोधा खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी. त्या मनाला असं जिंकलं आणि ज्यांनी मनाला जिंकलं तो स्वामी झाला. सगळं जग जरी जिंकलं तरी तो पूज्य होत नाही, पण ज्यांनी मनाला जिंकलं तो त्याचं मंदिर बांधलं जातं, त्याची प्रसिद्धी चिरकाल टिकते. मग ते जर आम्ही केलं नाही तर स्वैराचार म्हणजे मुक्ती नाही, स्वैराचार म्हणजे सुख नाही. स्वैराचारामध्ये बंधन आहे, सगळं नुकसान आहे. नियम जर आपण पाळले नाही तर आपण बघतो की साधं काय ट्रॅफिकचे नियम आम्ही पाळले नाही, सिग्नल जर मोडला तर काय होईल, जाऊ दे ते पोलीस आणि ते जाऊ दे, पण तिथे सुद्धा अपघात नाही का होणार. आम्हाला जर वेगाचं जे नियमन आहे, किती वेगाने चालवायचं, भर रस्त्यात, खूप रहदारीच्या ठिकाणी, वस्तीच्या ठिकाणी कसं वाहन चालवावं, जिथे चौक आहे तिथे पहिले या गाड्यांना जाऊ द्यायचं, मग इकडून जायचं. मेरी मर्जी, मुक्तक्रिया मनाची, मला पाहिजे तसं मी केलं तर नाही होऊ शकत माणसं. निसर्गामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी मर्यादा आहे, प्रत्येक ठिकाणी स्वधर्माचं आचरण केलेलं आहे. शुचिता आपण बघितली, तसंच ही मर्यादा पण आहे ना. मनाचं संयमन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. झाडं नाही का एकाच ठिकाणी ती उभी असतात, त्याच्यावर जे पक्षी येतात आणि ते भुरकन आकाशात उडून जातात, म्हणून झाडं म्हणत नाहीत की आता आम्हाला पण असंच उडायचं आहे म्हणून. त्यांनी जर आपली मर्यादा सोडली, ते बंधन जर सोडलं तर ती फुलू नाही शकणार, बहरू नाही शकणार, सावली देऊ नाही शकणार. नदी जेव्हा बांध फोडून वाहते, मुक्तक्रिया मनाची, मला पाहिजे तिथे मी जाईन असं जेव्हा केलं तर मग ती नदी जीवन नाही होऊ शकत. सगळं जे सुजलाम सुफलाम करणारं हे जे जल आहे ते काय होतं, ते सगळे विल्हेवाट लावणारं होतं, सगळं जीवन नष्ट होतं तिथे. पूर जेव्हा येतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी मर्यादा, संयम हे आवश्यकच आहे.
संगीत जेव्हा निर्माण होतं, ते वाद्य वाजतं, तेव्हा त्या तारा अगदी ओढून त्याला लावल्या जातात, पिळल्या जातात चांगल्या, तेव्हा त्याच्यामध्ये तो सुंदर तो मधुर नाद निघतो. तबल्याच्या वादीसुद्धा ठोकून ठोकून ओढून ओढून घट्ट करतात, तेव्हा तो बरोबर जो ताल पाहिजे तो मिळतो, त्याच्यातून जो नाद हवा आहे तो मिळतो. प्रत्येक ठिकाणी संयम आहे. पण जर मनुष्य हा सगळ्यात बुद्धिमान आहे आणि तो एवढा शिकला आणि आम्ही एवढी प्रगती केली म्हणतो, आणि जर आम्ही असं नाही वागलो तर मग खरं हे ज्ञान नाही. ही उत्क्रांती होऊ शकत नाही. उत्क्रांती ही की जिथे शुचिता आहे, स्वधर्म आहे, आचार आहे, विचार आहे, आणि मग असं जेव्हा वागू तेव्हा मग आरत्र परत्र भुक्ती मुक्ती सुख उपभोग, शरीराचे उपभोग, मनाला पाहिजे विरंगुळा, विश्रांती, रिलॅक्सेशन, काय सगळं काही मिळेल. आणि ते सगळं उपभोगून पुन्हा आणखीन जीवनमुक्तीसुद्धा आपण मिळवू शकतो. केव्हा? जेव्हा त्या मनाला आम्ही आपल्या ताब्यात ठेवू. तेव्हा मुक्त क्रिया मनाची म्हणजे आम्ही त्याचे गुलाम झालो खरे. म्हणून मग त्या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे? तर शास्त्रानुसार सांगितलं त्याप्रमाणे आपण गेलं पाहिजे. श्रीराम. कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ट नाही, काहीच नाही पाहता. काय आहे प्रवास? हा जीवन. एक तर जीवन म्हणजे कर्म आहे. एक क्षणसुद्धा कर्माशिवाय जाऊ शकत नाही. जिवंत असणं म्हणजे कर्म आहे. जरी झोपलो असलो तरीसुद्धा आतमध्ये सगळं कर्म शरीरामध्ये चालू असतं. मग हे कर्म जेव्हा जाणून बुजून आपण करतो तो स्वधर्म आहे. आपलं कर्तव्य जे की अगदी लहान बाळापासून नाही का, आपण 1-1.5 वर्षाचं झालं की त्याला लगेच पाठीवर देतो, जा शाळेमध्ये. प्रत्येकाला आपापलं कर्म हे करायचं असतं. विद्यार्थ्यांनी शाळेत जायचं, अभ्यास करायचा, मग त्यानंतर कॉलेजात जायचं, मग काय नोकरी करायची, व्यवसाय करायचा, मग उद्योगधंदा, विवाह, मुलं बाळं जे आहेत, हे सगळं काय आहे? कर्म आहे. ते करायचं आहे. पण मग इथे कर्म नाही म्हणजे काय म्हटलं? कर्म नाही याचा अर्थ आपलं कर्तव्य. कर्म जे आहे साधनेच्या दृष्टीने कर्म हे महत्त्वाचं आहे. कर्मयोग. कर्म करणं म्हणजे कर्मयोग करणं आहे. आपलं कर्तव्य, स्वकर्तव्य पार पाडणं. की एक मनुष्य आहे तर त्यांनी त्याचं कर्तव्य आपल्या मातापित्यांचा सांभाळ करायचा, घराची जबाबदारी सांभाळायची, त्याचबरोबर सामाजिक जबाबदाऱ्या पण पेलायच्या. जे आपलं काही योगदान आहे या समाजासाठी ते आपलं करायचं, ते म्हणजे कर्म आहे. कर्म हे चित्तस्य शुद्धये कर्म. चित्ताच्या शुद्धीसाठी कर्म केलं पाहिजे. नुसतं कर्म करणं म्हणजे कर्म नाही, तर तो कर्मयोग झाला पाहिजे. कर्मामध्ये अडकलं नाही पाहिजे आपण. कर्माशी आसक्त नाही झालं पाहिजे. कर्मफलामध्ये अडकलो नाही पाहिजे. आणि माझा कर्तृत्व भावसुद्धा वाढला नाही पाहिजे. मी करतो, हे करते, पण तो अहंकार जो आहे तोही वाढला नाही पाहिजे. तर ते खरं कर्म होतं. परमेश्वराने शक्ती दिली आहे, तो करतो, आणि मी माझं कर्तव्य केलं, बस. फल ते काही आहे ना. तर कर्तव्यमेव इति नियतम कर्म आणि फलम त्यक्त्वा कुरुते इति कर्म. सात्विक कर्म म्हटले. जे मला केलंच पाहिजे, मला आवडत नाही, कंटाळाला, उद्या करू, असं नाही आहे. ते केलंच पाहिजे, कर्तव्य आहे माझं, असं वाटलं पाहिजे. की युद्ध पातळीवर हे कर्म आहे. अशा दृष्टीने जेव्हा कर्म आम्ही करू तेव्हा आम्ही आपल्या जीवनाच्या आध्यात्मिक जीवनावर आपण या वरच्या पायरीवर जात असतो.
एक आहे कर्म आणि एक आहे आता उपासना. उपासनेमध्ये रोजचं कर्तव्य येत नाही ना. उपासना म्हणजे पूजा आहे, देवता अर्चन, जप, ध्यान, की विशिष्ट असं काहीतरी जे कर्म ज्याच्यामध्ये आपल्याला काही पोट भरायचं काही काय पैसे वगैरे काही मिळत नाहीत ज्याच्यामध्ये, ही उपासना करायची. आणि त्या उपासना ही कर्म अंतःकरण शुद्धीसाठी, आणि ते शुद्ध अंतःकरण आता प्रेमाने भरायचं आहे, भक्तीने भरायचं आहे, त्याच्यासाठी ही उपासना आहे. सगुण उपासना परमेश्वराविषयीची प्रीती उत्पन्न करायची आहे. आणि असं जेव्हा दोषरहित आणि गुणसहित सद्गुणांनी भरलेलं असं जे अंतःकरण, ते व्यक्तिमत्व अधिकार प्राप्त होतं ज्ञानासाठी. ज्ञान जे आहे आत्मज्ञान घेण्यासाठी पात्र होतं. जितकं अधिक मन शांत तितकं एकाग्र, आणि जितकं एकाग्र तितकं शक्तिशाली, आणि तितकं तेवढा विवेक त्याच्यामध्ये येतो. आणि मग जे सांगितलं आहे ते लगेच आम्हाला समजतं. ज्ञानासाठी, श्रवणासाठी आम्ही पात्र होतो. कर्म नाही, उपासना नाही, खरोखर ही आम्ही या दिशेने गेलोच नाही, असं जर वागलो नाही, असं काही जागरूकपणे विचार केला नाही, तर म्हणूनच दासबोध ऐकायचा आहे. खरंच काय केलं पाहिजे मनुष्याने? मनुष्य म्हणजे काय विशेष? नाहीतर मग 2 पायाचा पशुच म्हणायचा. कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान काय आहे बरं? समर्थांनी मोठा एक समास, एक पूर्ण प्रकरण त्याच्यासाठी दिलं की हे म्हणजे ज्ञान नाही, असं सांगितलं. आम्हाला आत्ता जे या घटकेला जे वाटतंय ज्ञान म्हणजे, हो अरे तो BCom झाला, MCom झाला, आणखीन काय MBA झाला, समर्थ सरळ सरळ सांगतात ते ज्ञान नाही. खूप खूप मोठं अगदी तो म्हणजे की भविष्य तो जाणतो, आणखीन काय त्याला सगळ्या 14 विद्या 64 कला, पण ते ज्ञान नाही सांगितलं. सगळ्या जगाचं ज्ञान आहे, पण तरी म्हणले ते ज्ञान नाही. ज्ञान खरं कुठलं आहे तर आत्मज्ञान. ज्यांनी स्वतःला ओळखलं नाही, तो मी जो आहे तो ओळखला नाही, तर ते ज्ञान नाही. असं ज्ञान नाही तर मग त्या शिक्षणाला काय उपयोग? म्हणून कळकळीने सांगतात, अरे बाबा शिक, काहीतरी कर्म कर, चित्ताची शुद्धी होईल असं कर्म कर, तुझं कर्तव्य कर, तरी पूजा पाठ उपासना कर, अधिकारी बना, आत्मज्ञान घ्या. आणि मग ते आत्मज्ञान घेण्यासाठी जे विशिष्ट गुण आवश्यक आहेत, ते विवेक, वैराग्य इत्यादी सगळे साधन चतुष्टय संपन्न आपल्याला बनायचं आहे. आणि ते करण्यासाठी काय लागतं? योग, धारिष्ट. पण ते पण नाही, योग नाही, धारिष्ट नाही, काहीच नाही, पाहता काहीच नाही. म्हणजे योग आता इथे ज्या दृष्टीने की ज्ञानाच्या दृष्टीने योग म्हणजे त्या परमेश्वरामध्ये मिळून जाणे, एकच साधन जे आहे संयोग, परमेश्वराशी संयोग म्हणजे योग आहे. आणि मग तो योग करण्यासाठी अनेक योग सांगितले, कर्मयोग आणि ज्ञानयोग, भक्तियोग. कुठला तरी योग आपल्याला करायचा आहे. त्याच्यात सुद्धा आणखीन योग कर्मसु कौशलम, कर्मामध्ये कुशलता म्हणजे योग. योगाला म्हटलं की संयोग, दुःख संयोग, वियोग योग. दुःखाशी जो संयोग आहे त्याचा वियोग म्हणजे योग. दुःखातून आपण बाहेर पडणं म्हणजे योग आहे. पण इथे जो अपेक्षित असावा तो योग म्हणजे हठयोग. कारण
प्राथमिक अवस्थेमध्ये शरीराला योग्य करण्यासाठी, शरीराला ते बद्धतेत जे अडकलेलं आहे, ज्या त्या विषय उपभोगामध्ये जे अडकलं आहे, इंद्रियांचं गुलाम, मनाचं गुलाम असं असलेलं व्यक्तिमत्व त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी हठयोगच आहे. जसं त्या प्राण्याला, घोड्याला वगैरे बरोबर वठणीवर आणतात ना, सुरुवातीला अगदी तो रानटी असतं, ते कसंही धावतं, कसंही पळतं, मग त्याला चापकाचे फटके मारून 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 त्याला वठणीवर आणतात. तसा मग आता हा योग म्हणजे हठयोग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, नियम पाळायचे. ब्रह्मचर्य आणि काय अपरिग्रह, 12 नियम, 4 यम, सगळ्याचं पालन करायचं. प्राणायाम करायचा, आसनं करायची, त्याच्यासाठी खूप नियम आहेत. आणि जेव्हा या शरीराला नियम लावले जातात, हे करायचं, हे नाही करायचं, सगळे नियम, हे सगळं लहानपणीच होतं. 8व्या वर्षापर्यंत हा सगळा शिकवलं. त्याच्यानंतर मग धारणा, ध्यान, समाधी जी आहे ती असे हा योग. आणि मग धारिष्ट, खरं म्हणजे धारिष्ट आहे आमच्याकडे, पण ते धारिष्ट कशाचं आहे? मी हे करणार नाही का म्हणून, माझ्या मनाला पाहिजे तसं करेन, आणि ते आम्ही धरून ठेवलेलं आहे. पण ते धरणं म्हणजे धारिष्ट नाही. पण उद्या पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.